तू जशी हसतमुख असतेस ना, ते हसू त्याच्यावर सुद्धा उतरू देत. आणि जर मुलगी झाली तर तिचं नाव ऊर्जा ठेव. तन्मय, खूप गुणी आहेस तू. खूप आशीर्वाद तुला. नेत्रा, तू आतापर्यंत मला आई समजलीस. आईसारखं प्रेम केलंस माझ्यावर. पण जेव्हा शतग्रीव माझ्या शरीराचा ताबा घेईल तेव्हा ना तर मी मावशी असेल ना तर आई असेल. असेल तो फक्त शतग्रीव. त्यामुळे कसलाही विचार न करता या शतग्रीवला संपव. त्याचा सूड घे. चेहरा मैथिलीचा असला तरी तो शतग्रीवच असणार आहे. भावनिक गुंत्यात अडकू नकोस. सूड पूर्ण कर. शतग्रीवला संपव. माझी शपथ आहे तुला. आणि तुम्ही सगळ्यांनी नेत्राला साथ द्या. तिच्या बाजूने उभे राहा सगळे. आता माझ्या सगळ्यात लाडक्या दोघी जण, ईशा आणि रीमा. मैथिली आजीला विसरायचं नाही हं. मैथिली आजीला मिस करायचं. तिने सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. खूप 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 मोठ्या व्हा. माझे खूप आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी. नेत्रा, भावनिक गुंतागुंत करूच नकोस. देवी आईने दिलेलं कार्य पूर्ण कर. संपवून टाक या शतग्रीवला. मला माहितीये माझा जीव जाणार आहे हात, पण मागे येऊ नकोस. सगळ्यांना भविष्यासाठी खूप 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 शुभेच्छा. तुम्ही मला तुमची मुलगी मानलं होतं. आता ही मुलगी तिच्या आईला वचन देते. तुमचा त्याग, तुमचं बलिदान मी वाया जाऊ देणार नाही. आई, मैत्रिणीची किती चांगली होती, पण तिच्यासोबत असं का घडलं? खरंच मैथिलीताई मनाने किती मोठ्या होत्या आणि मी मात्र त्यांच्याशी वाईट वागलो. त्यांना मनापासून स्वीकारायला खूप वेळ गेला. खूप वेळ. आम्ही त्यांच्याशी खूप वाईट वागलो, पण त्या नेहमी प्रत्येक प्रसंगी आपल्यासाठी उभ्या राहिल्या.